हॅलो. हा, बोला ना ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हं. म्हटलं एक आता अनुभव आला हा हा 4 हा. दिवसापूर्वी. हं. अच्छा. तर मी वर्क फ्रॉम होमचं काम करते. बरं. हं. हां, मी सुनीता रानमाळे नाशिकहून बोलते. हो हो, आहे तुमचं नाव माझ्याकडे. नाव आहे का? हां, हो हो हो. हां. तर मी वर्क फ्रॉम होमसाठी काम करते. तर मग बरं. 6 महिने झाले त्याच्यामध्ये. हा. तर त्याच्यात ते 5-5 टीम बनवून आणि मग पुढे जायचं असं काम आहे आम्हाला आता सध्या पहिली स्टेप. म्हणजे कसं? तर म्हणजे 5 जणींचा ग्रुप करून ती स्टेप अशी पुढे न्यायची. आपली टीम पुढे न्यायची. अच्छा अच्छा. हा हा हां, हा. टीम पुढे न्यायची असं काम होतं पहिल्या स्टेजला. हा तर हा. मला ते पर्सन होतच नव्हते. मग मी मठात जायची स्वामी चरित्र वाचायला दर गुरुवारी. मग त्या अच्छा. दिवशी स्वामींना म्हटलं, की महाराज मी इतकं प्रामाणिकपणे काम करते, पण मला पर्सन का बरं जॉइन होत नाहीये हा आणि मला आज समोरून कॉल आला पाहिजे. मी इतके कॉल केले तर कोणी आलं नाही, तर मग आता मला समोरून कॉल आला पाहिजे आणि ते पर्सन जॉइन झालं पाहिजे. हा हा हा. आणि त्याच दिवशी ताई लगेच एका लेडीचा फोन आला हा. आणि स्वामींनी माझी ते ऐकली अय्या. व्यथा आणि ती जॉइन झाली. हा. ते सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. अरे अजून वा. 1-2 अनुभव आहेत पहिले. हा. सांगू का मग? सांगा सांगा ना ताई. हां. हं. तर मग हे एक आनंदाची बातमी म्हणून मी तुम्हाला म्हटलं हा अनुभव शेअर करावा नाही, लगेच. खरंच खरंच आणि मी छान स्वामींना अनुभव आहे म्हटलं ताई. पण होतं तसं, की जर तसं झालं, आजच्या आज मला कॉल आला आणि जॉइन झालं, हा. तर मी लगेच अनुभव ताईंना शेअर करणार आहे. अरे आणि वा. झालं ताई ते काम. किती सुंदर, किती सुंदर. हो. हां, म्हटल्यासारखं अगदी ऐकलं स्वामींनी. बघा ना किती हां. सुंदर. हो. ऐकतात हो, आणि सेवेत आलं ना ताई स्वामींच्या, तर हो. स्वामी खरंच ऐकतात. खरंच ऐकतात. खूप हं. मनापासून त्या दिवशी मी बोलले होते आणि हां, खरंच मला अनुभव आला. किती मी रडले. मी स्वामींना म्हटलं, "किती छोटी गोष्ट तुम्ही ऐकता." हां. म्हणजे खरंय, खरं. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात स्वामी. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हां. आणि स्वामी आपलं म्हणजे ना, ती सेवा लगेच पोहोचते. फक्त मनापासून करणं गरजेचं केली असतं. पाहिजे. हो. खरंय. हां. हां. आणि आता दुसरा अनुभव तो अंगठी हरवलेला मी तेव्हा पण सांगितलं होता, पण ते शेअर झाला नाही वाटतं. म्हणून मग ते अच्छा. आले नाहीत अनुभव पहिले. हां, हां, हां. अंगठी साहेबांची हरवली होती. हां. आणि आम्ही 2-3 दिवस शोधली. मग मी केंजाळे दादांना फोन केला. हां, हां. मग केंजाळे दादांनी सांगितलं, की तारक मंत्र आणि घोराष्टक धरण स्तोत्र म्हणा 11-11 वेळेला. हां, हां, हां. तर आम्ही कुठे-कुठे फिरून आलो होतो, लग्नाला गेलो होतो. मग ते हां. आम्हाला माहीत नव्हतं ती कुठे पडली काय, गाडीत शोधली, सगळीकडे शोधली, हां, हां. सापडलीच नव्हती. हां. मग तरी सुद्धा मी विश्वास ठेवून दादांच्या वरती मग ते म्हटलं घोराष्टक हां. धरण स्तोत्र आणि तारक मंत्र. हां. आणि मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मी झाडून काढत होते आणि ती हं. ह्यांनी काय केलं होतं बॅग बेडच्या खाली होती त्यातली बॅग ओढून असं त्यातला ड्रेस घेतला होता घालण्यासाठी अच्छा. आणि त्या हँडल वरती ती अंगठी मला दिसली. हां. तर ती हातातून लूज आई असेल ना ती बोटातून निघाली होती आणि त्या हँडलवर बरोबर अशी. बघा! हो. कमाल! कमाल कमाल अहो ताई. बापरे! तेव्हा पण माझं असे आनंद अश्रू पडले ना म्हटलं स्वामी. हां. हो ना. खरंच ना ताई. हा. म्हटलं किती तुम्ही छोटे-छोटे गोष्टींचा अनुभव देता मग स्वामी. हो. आणि आता सोनं हं. किती महाग झाले हो हो ताई. ना. मग खरंच ग्रेट, ग्रेट. मग हं. ती एक अंगठी सापडली तो एक आनंद. हां. खरंय. आणि भाकरी हं. करताना सुद्धा माझ्या भाकरीवरती ओम वगैरे येतं, दिव्यात येतं, अरे वाह! फुलं वगैरे येतात. वाह, वाह! तर असतील असे फोटो तर खूप अनुभव पाठवायचे आहेत. ते. हां. आणि गुरुचरित्राची पारायण मला करायला सांगितली होती मुलीच्या लग्नासाठी. हां, हां. म्हटलं वेळ होतोय ना खूपच वय वाढत जाते म्हणून हां. मग मी प्रदीप दादांकडे गेले होते. अच्छा, मग अच्छा. प्रदीप दादांनी सेवा दिली. हं. मग ती जरा मोठी सेवा होती. मग मला असं वाटलं की माझ्याकडून होते का नाही एवढी मोठी सेवा. हां, 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 7 हां. गुरुचरित्र पारायण वगैरे वगैरे असं. हां, 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 हां. मग आता घरी करणं आहे त्याचे नियम खूप कठीण. मग बरोबर मी आहे. त्या केंद्रातल्या ताईंना विचारलं, हां. की आता हे मला 7-7 वेळा कसं काय शक्य आहे हो ताई? म्हटलं इतके नियम असतात. बरोबर, मग बरोबर. काय करायचं 3 दिवसाचं वगैरे केले तर चालेल का? हां. तर त्या म्हटल्या, की 3 दिवसाचं तुम्ही घरी नाही करू शकत. मंदिरात वगैरे करा. दत्ताचं मंदिर असेल तुमच्या जवळ, हां, तर हां, मग हां. तुम्ही तिथे करा. हां, म्हटलं हां. बरं. हां. मग मी ते आहे इथे एक आमच्या जवळच. हां, मग हां, तिथे हां. गेले, त्यांना विचारलं. मग ते म्हटले, "हो, करा" म्हणे.
उलट चांगलं होईल म्हणे तिथं अरे वा. मंदिरात केलं तर. हा हा म्हटलं बरं. मग त्यांनी परमिशन दिली. मग आम्ही लगेचच संकल्प केला 21 दिवसात मी 7 पारायण पूर्ण करते असं. हा हा हा. हां. आणि मग मग मी ते अध्याय 18 अध्याय केले. अरे वा. आणि रोज 18 अध्याय वाचायचे. घरून सगळी देवाची पूजा वगैरे करून जायची. रोज आणि 18 मग अध्याय वाचायचे? रोज रोज 18 अध्याय बापरे. वाचून हा यायचे. हा हा. हां. आणि मग 21 दिवस व्हायच्या अगोदरच माझं मी घरी पण पूजा करून जायची. हा मग मी त्या दिवशी रोज काहीतरी काहीतरी वेगळे वेगळे फळं वगैरे ठेवायची नैवेद्याला. हा तर हा मग त्या हा दिवशी मी द्राक्षे ठेवली. हा. मग स्वामींना म्हटलं मी रोज काहीतरी वेगळं वेगळं ठेवते पण तुम्ही काही खातच नाही म्हटलं स्वामी आई. आणि तुम्ही काहीतरी मला चमत्कार दाखवा. हा असं हा. म्हणून मी ते पाणी आपलं इकडे झाडांच्या कुंडीत टाकायला आले. देवाचं पाणी आपलं असतं ना, हो हो हो. विसळलेलं. मग हा ते टाकायला आले हा आणि परत मी गेले तिथं देवाजवळ. हा तर त्याच्यातलं द्राक्ष आहे ना ताई, अर्ध हा खाल्लं होतं. हा अर्ध वरचंच. हा. अर्ध खाऊन गेले होते. आ! हो. बघा आणि कमाल. मग मी म्हटलं बापरे, आता तर ते अख्खं होतं आणि असं अर्धच कसं काय खाऊन गेले. मला समजायला पाहिजे की मी येऊन गेलो म्हणजे स्वामींना असं बघा, सांगायचं होतं की पूर्ण खाल्लं तर माझ्या लक्षात नसतं आलं. म्हणून त्यांनी ते अर्धच खाल्लं आणि अर्ध तसंच ठेवलं होतं ताई. बघा किती छान ताई. तो एक अनुभव आणि सुंदर, सुंदर. हो, खूप असे अनुभव दिलेत स्वामी यांनी. मला खरंच. ते हे पहिले पण मी शेअर केले, की तो अनुभव नव्हता आला म्हणून म्हटलं परत एकदा सांगून देऊ ताईंना. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, आलं नसेल असं होणार नाही, पण तरी मी बघते. बघा तुम्ही हं. मला वाटते तुम्ही रिटायर व्हायच्या अगोदरचे आहेत. अच्छा, अच्छा. मग तेव्हा घाई गडबडीत राहिलं घाई पण गडबडीत असेल. राहिला असेल. राहू दे काही नाही. हे शेअर करा ताई. हां, हो. आणि गुरुचरित्र वाचताना पण की नाही ताई, हां, ह्यांचा दत्तात्रयांचा फोटो असा मोठा आहे तिथे मंदिरात. हां, हां. आणि त्याच्यानंतर मूर्ती आहे दत्तांची. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो आहे. त्या हां, हां. मंदिरात मी जिथं पारायण केली ना हां, तिथे. हां. आणि मग तिथं त्यांनी झेंडूचं फुल असं वाहिलं होतं अच्छा. हां, दत्तांच्या फोटोवरती. हां. आणि मी अध्याय वाचताना ते फुल 3 स्टेप करून ताई हं. माझ्या पुढ्यातच येऊन पडलं बघा. हो, ओह! 3 स्टेप अशा येऊन 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 असं पडलं. बापरे! हो. बघा आता किती सुद्धा छान. माझ्या अक्कलकोटवरून एक आणलेला आहे कॅलेंडर. त्याच्यात हां, स्वामींचा फोटो आहे. तर हां. त्याची पण फुलं पडतात ताई अशी. ओह! आमच्या सासूबाई गेल्या तेव्हा पण स्वामींचं असं गुलाबाचं फुल होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना आदल्या दिवशी रात्री खूप त्रास झाला होता. हार्टचा त्रास होता. हां, हां, हां. आणि मग मी म्हटलं चला आता दवाखान्यात न्यायला पाहिजे. मग मी बाहेर जाताना स्वामींना सांगून जाते चला माझ्यासोबत. हां, हां, म्हणून हां. असं मी नमस्कार केला आणि चला म्हटलं मला सासूबाईंना हॉस्पिटलला घेऊन जायचंय. मिस्टरांची बदली हां, ग्वाल्हेरला होती. मम्मी आणि मुलगा घेऊन चाललो होतो. हां, हां. तर आदल्या दिवशीचं गुलाबाचं फुल ते शिळं झालेलं होतं. ते हां. ठपकन पडलं माझ्या समोर. ओह! ते पडायचं असतं तर अगोदर पडलं असतं, नंतर पडलं असतं. पण हां. तुम्ही तेव्हाच गेल्यावरच पडलं. कसं पडलं? मग मी म्हटलं, "स्वामी तुम्ही काय सांगताय मला काही कळत नाही," म्हटलं काय झालंय. हां, म्हणजे हां. ह्या फूल पडलेल्याचा अर्थ मला काही समजला नाही. मी नमस्कार केला आणि गडबडीने निघून गेले. कारण त्यांना हार्टचं होतं ना. मग हां, हां. बरोबर. शेजारच्या लेडीज डॉक्टरच आहेत. त्या म्हटल्या की त्यांना नॉर्मल अटॅक सारखं होऊन गेले आणि तुम्ही त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. हां, हां, म्हणून आम्ही हां. ते गडबडीत गेलो. मग ते दुसऱ्या दिवशी ताई त्या दिवशी सलाईन वगैरे लावलं, सगळं झालं. त्या ओके झाल्या. हां. दुसऱ्या दिवशी त्या व्यवस्थित जेवण केलं त्यांनी. आणि मग ओह! त्यांनी ना पॉवर वाढण्यासाठी एक इंजेक्शन दिलं होतं हां, हां. त्यांना ब्लडचं सलाईन मधून. ते अच्छा. त्यांना सूट झालं नाही. बापरे! सूट झालं नाही आणि त्यांना ते 10 वाढली. वाढली ओह! आणि मग त्या त्याच्यात त्या गेल्या. मग गेल्या? स्वामींना हे सांगायचं होतं की हे शिळं फुल आहे ते आता घेऊन जाणार आहे वगैरे असं काहीतरी त्यांना सांगायचं असेल. होतं. आता काय माहिती त्यांना काय हो. सांगायचं होतं. मला म्हणजे नंतर असं कळलं की स्वामींनी असं सांगितलं होतं की मी आता ह्यांना घेऊन जाणार आहे किंवा काय असं. तेव्हा काय मला ते ओह! कळलं नव्हतं. आता एवढ्या चुकलंय हे धडधडीत सगळं चालत आता गेल्या, चालत आत, कोमेजलंय तिथं बॉस. बोलत बसल्या सगळ्यांशी, ओह! जेवल्या व्यवस्थित, पाणी प्यायल्या आणि मग त्याच्यानंतर ते त्यांनी जेव्हा इंजेक्शन त्या सलाईन मधून दिलं ना, तेव्हा त्यांची धाप पडली आणि तेव्हा त्या गेल्या. म्हणजे अरे! व्यवस्थित अगदी चालता बोलता व्यवस्थित गेल्या असं. पण ओह! मग त्यांना हां. ते सांगायचं होतं की आता यांचं झालेलं आहे आता हां, म्हणजे घेऊन जा. कोमेजतायत असं. 3 वर्षापासून ताई त्यांना दवाखाना म्हणजे इतक्या रोजच्या ₹500 औषधं लागायचे. काय ₹500 होतं त्यांना असं? त्यांना ना हार्टचा जास्त त्रास होता. हार्ट असं अच्छा, कमजोर अच्छा, झालं अच्छा. होतं. म्हणजे आणि हाल नाही रुबीला झाले पण त्यांची त्यांचे ट्रीटमेंट मग. चालू होती रुबी हॉस्पिटलला.
हां, 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 आणि हां. मग ह्यांना ग्वाल्हेरची बदली आल्यामुळं काय हे जॉईन होणार होते. मग आईला सांगून गेले, की मी नाशिकच्या इथल्या दवाखान्यात दाखवलं त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये. पण हां. त्यांची ट्रीटमेंट तिकडे चालू होती. त्यामुळे मग मी येतो जॉईन करून फक्त 1 दिवसात आणि तुला परत मी पुण्याला घेऊन जातो म्हणून सांगून गेले होते. हां, तोपर्यंत हां. त्यांना रात्रीतून जास्त धाप वाढली. मग आता तसं ओह! पण ठेवून चालत नाहीये. म्हणून मी म्हटलं बरोबर, इथल्या डॉक्टरांना दाखवून घेऊ. मग बरोबर. त्यांना ते समजलं नाही. ते हार्ट कमजोर होतं. डॉक्टरनी त्या रुबीच्या सांगितलं होतं, की त्यांना जास्त काही हालचाल करायला देऊ नका हां. आणि त्यांचा काही इलाज होणार नाही. जिथपर्यंत त्यांची गाडी चालते तोपर्यंत चालू द्या. असं. बरोबर, बरोबर. हां. तर मी त्यांना आता ऑपरेशनची वगैरे येते, काय ते सहन होणार नाही आणि तुम्ही काय त्या भानगडीत पडू नका असं सांगितलं. मग त्या हां. औषधावरतीच होत्या आता 3 वर्ष बाई असं. गं! हां, पण चालता बोलता अशा कडक होत्या ना, हां, म्हणजे हाल चालता नाही बोलता. झाले बुवा त्यांचे. हाल नाही झाले. त्या उठता-बसता शांतपणे म्हणायच्या, गेल्या. "मला चालता-बोलता मरण आलं पाहिजे, चालता-बोलता मरण आलं पाहिजे," असं हां. म्हणायच्या त्या आणि तसंच झालं. शांतपणे गेल्या त्या. शांतपणे गेल्या. सगळ्या हां, इच्छा हां. पूर्ण झाल्या, सगळं चांगलं झालंय. बरोबर, बरोबर. हां. आमच्या नंदांचं सगळ्यांचं आमचं चांगलं व्यवस्थित आहे सगळं. त्यामुळे अरे त्या वाह! अगदी शांतपणे गेल्या. हां, ते एक बरं आहे. हो. खरंय, खरंय. खूप छान ताई. मी हां. शेअर करते हां. हो ताई. हां, तुमच्याशी श्री बोलून स्वामी. खूप छान वाटलं ताई. तुम्ही पण किती छान बोलता. हो. हां, श्री स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ओके.